देशातल्या तरुणांकडे दुर्लक्ष करणं भाजपला कसं महाग पडलं आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती कशी निर्माण झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीनं म्हणजेच CJPने आणि विद्यार्थ्यांशी संबंधित काही गटांनी आंदोलन केलं. त्याला यशही आलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. उशिरा झाला पण झाला. पण नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवरूनही विरोधकांनी सरकारला घेरलेलं आहे. का? सरकारने असे कोणते निर्णय 2014 पासून घेतलेत ज्यामुळे मोठमोठी आंदोलनं देशात उभी राहिली? कोणत्या आंदोलनांमुळे सरकारला आव्हान निर्माण झालं? समाजातल्या विविध गटांमध्ये सरकारविरोधात असंतोष का वाढतोय? धर्मेंद्र प्रधानच नाही, मोदी शहांनाही कसा निर्माण झालाय धोका? अशा सर्व मुद्द्यांवरती सविस्तर विश्लेषण असणार आहे. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन नुकतंच मागे घेण्यात आलं. केवळ 36 दिवसांमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यामध्ये तरुणांना यश आलं. सरकारने माघार घेतली. या निमित्ताने एक प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे भाजपा आपले नवनवे विरोधक तयार करत आहे का? आधीच विरोधक वेगवेगळ्या विषयांवरून सरकारला घेरत आहेत. त्यात आता जेनझीचीही भर पडलेली आहे. हे जेनझी म्हणजे देशाचं भविष्य आणि कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने वोट बँक. तेव्हा या जेनझीला सरकारने चांगलीच ट्रीटमेंट द्यायला हवी. त्यामध्ये खरं तर काही शंका नाहीच आहे. तरुणांचा आक्रमकपणा इतका की या दबावासमोर सरकारला पहिल्यांदाच झुकावं लागलं. म्हणजे जनमताच्या रेट्यापुढे राजीनामा झालेले धर्मेंद्र प्रधान हे पहिलेच मंत्री ठरलेले आहेत. त्यांच्या जागी आता प्रल्हाद जोशी यांना भाजपाने मंत्री केले. पण त्यांचीही पार्श्वभूमी ही संघाचीच आहे. कठीण परिस्थिती हाताळण्याची त्यांची हातोटी, संसदीय कामाचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांच्यात दोन बाबतीत साम्य आहे. एकतर त्यांची संघाची पार्श्वभूमी आणि दुसरं म्हणजे मोदींशी जवळीक. मग आंदोलकांनी काय साध्य केलं हा मुद्दा आहेच आहे. आपल्या विधानांमुळेही ते कायम चर्चेत असतात. शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्याच्या नंतर आता त्यांची जुनी विधानं ही व्हायरल होत आहेत आणि विरोधकही त्यांना सातत्याने याच मुद्द्यावरून लक्ष करत आहेत. त्यामुळे सरकारला सावध भूमिका या पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे. कारण या आधी अनेक वेळा जनतेतली नाराजी आंदोलनांच्या रूपाने दिसून आलेली आहे. कोणकोणती आंदोलनं झाली आणि त्यातली कोणती प्रभावी ठरली यावरती एक नजर टाकूयात. भाजपा सरकार विरोधातली महत्त्वाची आंदोलने, त्यामध्ये प्रत्यक्ष धोरण मागे घ्यायला लावणारी कोणकोणती आंदोलनं झाली? 2015चं भूसंपादन विधेयक विरोधी आंदोलन, 2020-21चं 3 कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन, त्यानंतर कायदा किंवा सरकारी भूमिकेमध्ये बदल घडवणारी कोणकोणती आंदोलनं झाली? SC/ST कायद्यासाठी 2018चा भारत बंद हे आंदोलन, वन रँक वन पेन्शन म्हणजेच OROP हे आंदोलन, त्यानंतर जल्लीकट्टू आंदोलन, ही सगळी आंदोलनं झाली. आता सरकारने मूळ योजना कायम ठेवलेल्या आंदोलनांची काही उदाहरणं बघूयात. CAA विरोधी आंदोलन, अग्निवीर आंदोलन, 2024चं शेतकरी आंदोलन, लडाखचं राज्यत्व आंदोलन, ही सगळी आंदोलनं आपल्याला बघायला मिळतील. आणि शेवटी प्रतिमा आणि राजकीय विश्वासावरती परिणाम करणारी आंदोलनं, त्यामध्ये FTII आणि JNU विद्यार्थ्यांची आंदोलनं, महिला कुस्तीपटूंचं आंदोलन, नीट आणि पेपर फुटी विरोधातलं आंदोलन आणि सध्याचं जे आपण CJP आंदोलन म्हणतो आहोत ते तरुणांचं आंदोलन. इतर सर्व आंदोलनांपेक्षा हे आंदोलन वेगळं होतं. कारण का? तर त्यातला युवकांचा सहभाग. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये मागच्या 5-10 वर्षांमध्ये काय झालं? तिथल्या तरुणांनी सत्ता कशी उलथवून टाकली हे आपण सगळ्यांनी बघितलं, जगाने बघितलं. तरुण हे देशाचं भविष्य आहे. ते निर्णायक मतदार आहेत. प्रधानांचा राजीनामा झाला नसता तर हा मोर्चा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आला असता. त्यामुळे एकूणच कोणतंही आंदोलन मोठं होण्याच्या आधी त्याची खबरदारी घेतली जावी हा मेसेज यामधून दिला गेलाय. आता सरकारच्या विरोधामध्ये कोणकोणते गट आक्रमक झालेले आहेत? आताच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी आणि तरुण होते, पण शेतकरी, बेरोजगार, महिला, काही स्थानिक प्रश्नांवरती आंदोलन करणारे नागरिक, राज्यनिहाय प्रादेशिक पक्षांचे समर्थक, अशा
कोणत्या ना कोणत्या गटाने भाजपाच्या विरोधामध्ये कधीतरी आवाज उठवलेला आहेच आहे. याचा अर्थ सगळेच काही आत्ताच्या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करतील असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. आत्तापर्यंत विरोधकांमध्ये नसलेली एकी, त्यांच्यातल्या नेतृत्वाचा अभाव, राज्यांमधलं त्यांचं कमकुवत संघटन आणि महत्त्वाचं म्हणजे जागांच्या वाटपावेळी घालत असलेला गोंधळ याचा फायदा भाजपला होत होता. कारण विरोधकांमधल्या कमतरता ही भाजपाची बलस्थाने आहेत आत्ताच्या घडीला. पण भाजपाच्याही समोर आता मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रश्न आहेतच, जसं की बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतले गंभीर प्रश्न, नेतृत्वाविषयी नाराजी, सहकारी पक्षांवरचा वाढता दबाव, पक्षफोडीचं नरेटिव्ह आणि महत्त्वाचं म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा धोका. या सगळ्या प्रश्नांवरती भाजपा कसं काम करणार आहे? आता हा सगळा विचार करायचा राहिला बाजूला, उलट आपले विरोधक वाढवून आपली अडचण भाजपा करून घेत आहे का, असा प्रश्न पडतो. निवडणुकीला अजून 3 वर्षांचा अवकाश आहे. त्यामुळेच सरकार आंदोलनांकडे, त्यानंतर युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतं असा आरोप विरोधक करत असतात. भाजपाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की सत्ता ही कायमस्वरूपाची नसते. भल्या भल्यांना ती सोडावी लागलेली आहे. जसं की तामिळनाडूतला DMK पक्ष. खुद्द मुख्यमंत्रीपदी असताना स्टॅलिन पराभूत झाले. तीच गत केरळमध्ये डाव्यांची. पिनाराई विजयन पराभूत झाले आणि डावे सत्ताहीन झाले. पश्चिम बंगालमधली परिस्थिती ही तर अत्यंत धक्कादायक ठरली. तृणमूलच्या मुळावरच घाव घालण्यात आला. ममता बॅनर्जींचा पराभव झाला, त्यांची सत्ता गेली. येत्या काळामध्ये उत्तर प्रदेशातल्या निवडणुका आहेत. तिथे अखिलेश यादवांचीही अशीच गत करण्याचा भाजपाचा इरादा आहे. पण जरा देशभरामध्ये काय वातावरण चाललेलं आहे भाजपाच्या विरोधामध्ये, याकडे लक्ष द्यायला भाजपाला वेळ आहे का? जर अनेक वर्षांपासूनची सत्ता उपभोगलेले DMK, डावे, तृणमूल हे सत्तेतून पायउतार होऊ शकतात, तर उद्या भाजपाही होऊ शकतो. आणि हे खरं तर भाजपाने ध्यानात ठेवायला हवं. सध्या जे भाजपाबद्दल नरेटिव्ह सेट झालेलं आहे पक्षफोडीचं, ते दूर करण्याचा कोणता कार्यक्रम भाजपा हाती घेणार आहे? इतर पक्ष फोडता फोडता भाजपा तर फुटणार नाही ना, असा प्रश्न विचारण्याचं कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजपातल्याही काहींनी आंदोलनाला सपोर्ट केला होता आणि त्याविषयी पोस्ट केलेल्या. मग त्या पोस्ट डिलीट करण्यासाठी पक्षाकडूनच दबाव वाढला आणि नंतर संबंधित भाजपा खासदाराच्या मुलीचं अकाउंटच हे डिलीट करण्यात आलं. आता हे असे सगळे जे काही प्रकार आहेत ते भाजपला खड्ड्यात घालायला कारणीभूत ठरू शकतात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयी विरोधक तर बोलत असतातच, पण तरुणाईमध्येही कमालीचा असंतोष हा निर्माण झाल्याचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे. आणि एकूणच हा असंतोष दूर करण्याचं धोरण, तरुणांचं ऐकण्याचं धोरण मोदी शहांना आखावं लागणार आहे. नाहीतर आता प्रधान यांच्यावरती निभावलं गेले, पण कुठल्याही गोष्टी एकतर्फी केल्या तर त्या थेट मोदी शहांच्या अंगलट येणार असं आपल्याला नक्की म्हणता येऊ शकतं. असं म्हटलं जात होतं की संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशनचं विधेयक पुन्हा चर्चेसाठी आणलं जाऊ शकतं. पण होतंय काहीतरी भलतंच. इतर पक्षांमधले लोक भाजपाकडे सध्या आकर्षित होत असले तरी ते भाजपासाठी धोक्याचंही ठरू शकतं. कारण अशा कोलांडुड्या खाणारे लोक कुणाचेच नसतात. निष्ठा विकून खाल्लेले हे लोक उद्या भाजपाच्या विरोधातही जाऊ शकतात. तेव्हा अशांपासून भाजप सावध होणार आहे का? म्हणजे नव्या विरोधकांमध्ये आंदोलन करणारे शेतकरी, महिला, बेरोजगार आणि विद्यार्थीच नाही आहेत बरं का, तर हे असले लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत. या सगळ्याचा विचार भाजपला करावा लागणार आहे. अन्यथा निवडणुकांना अवकाश असला तरी प्रत्येकाला ऐकून घेण्याची, माघार घेण्याची मानसिकता सरकारने ठेवली तरच निभावं लागेल. अन्यथा पुढची सगळी वाट ही कठीण आहे. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.